झी 24 तास एक पाऊल पुढे। वारी दरम्यान लाखो वारकऱ्यांच्या हालचालीवर नजर राखण्याकरता पोलिसांना नेहमीच सतर्क राहावं लागतं। या सर्व सुरक्षा व्यवस्थेचाही आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्वानंद कुलकर्णी यांनी। यंदाच्या पालखी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे कुठल्याही पद्धतीची कायदा सुव्यवस्थेची उणीव भासू नये यासाठी पुणे पोलिसांकडून एक फिरतं मोबाईल युनिट केंद्र सुरू करण्यात आलेले आहे। माऊलींच्या पालखीसाठी वेगळं आणि तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी वेगळं अशी ही दोन मोबाईल युनिट केंद्र आहेत। आपण सध्या एका मोबाईल युनिट केंद्रात आहोत। आपण पाहू शकतो की इथे वायरलेस जे आहेत त्याचा एक सेट देण्यात आलेला आहे। त्यानंतर हे जे युनिट केंद्र आहे हे इंटरनेटने सुसज्ज आहे, त्यामुळे कुठल्याही पद्धतीची माहिती लागेल किंवा कुठल्याही पद्धतीची कोणाशी संपर्क साधायचा असल्यास इंटरनेटच्या माध्यमातून आपण हा संपर्क साधू शकतो। याशिवाय या मोबाईल युनिट केंद्राला दोन असे वेगळे मोबाईल सेट्स म्हणजेच हेल्पलाईन नंबर देण्यात आलेले आहेत। त्याशिवाय वेगवेगळ्या युनिट्सशी इथलं हे युनिट केंद्र वायरलेसद्वारेही संपर्क साधू शकतं। आपल्याबरोबर आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक, स्पेशल युनिट केलेलं आहे। याच्यात किती माणसं आहेत आणि कशा पद्धतीनं हे युनिट कार्यरत असतं? आमच्या ह्या फिरते मोबाईल पथक हे पुष्पक मोबाईल कंट्रोल हे नाव दिलेलं आहे। ह्या पुष्पक मोबाईल कंट्रोलमध्ये माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी दोन अधिकारी, दोन या ठिकाणी एक स्टेशन डायरी ठेवलेली आहे। या ठिकाणी स्टेशन डायरी, दोन अंमलदार, दोन RTPC, दोन ऑपरेटर, दोन मदतनीस कॉन्स्टेबल आणि गाडीसह आम्हाला या ठिकाणी पूर्ण यंत्रणेसह या ठिकाणी आम्हाला पूर्तता केलेली आहे। एकूणच वारकऱ्यांची संख्या एकीकडे वाढते आहे, तरी पुणे पोलीस दलही त्या दृष्टीनं तयारीनं लागलेलं आहे। आपली सगळी अत्याधुनिक यंत्रणा घेऊन वारकऱ्यांना किंवा भाविकांना या वारीमध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून पोलीस दलही आपल्याकडून पूर्ण पद्धतीनं मदत करते आहे आणि जेणेकरून वारकऱ्यांना या वारीत कुठल्याही पद्धतीचा त्रास होऊ नये। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित पवारसह स्वानंद कुलकर्णी, झी मीडिया, इंदापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।